नमस्कार, माझं नाव नागेश दामोदर आणि मी AWPL संस्थेमध्ये काम करत आहे. टोपाच रँक आहे माझी आणि शेतकऱ्यांना प्लॉटवर जाऊन मार्गदर्शन करतो. आणि मागच्या वर्षी जवळपास काकांची अशीच भेट झाली होती आमची ग्रामपंचायतमध्ये. तर त्यांनी ठरवलं होतं का एखादा स्प्रे काढून बघू आपण याच्या हरभऱ्यासाठी. तर त्या हरभऱ्याच्या स्प्रेमध्ये काकांना एवढा चांगला एका फवाऱ्यामध्ये रिझल्ट आला की काकाने निर्णय घेतला की यावर्षी 20 एकरसाठी पण त्यांनी या औषधाचा वापर करावा. म्हणून त्यांनी तूर, सोयाबीन आणि कपाशी या तिघांमध्ये पण आपण त्यांना सुरुवातपासून हे दिलेलं आहे, आपलं मॅनेजमेंट करेल आहे. तरी त्याच्यामध्ये काय बदल आणि काय फरक जाणला हे त्यांच्या दोन शब्दातून जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव गोपाळ रानूजी सुडे. मी सोनोली येथील रहिवासी असून यांच्याकडून मी AWPL या कंपनीचं औषध मागच्या वर्षी हरभऱ्याकरता वापरलं होतं. मला रिझल्टमध्ये एवढा फरक जाणवला की म्हणजे जिथं एकरी 5 पिकत होता तिथं एकरी 7 झाला मला हरभरा. आणि तेच पाहून मी यावर्षीसुद्धा ते प्रॉडक्ट वापरलं. तर त्यामुळे यावर्षी मला लोकायला एकरी 2 आणि 3 सोयाबीन झाले, पण मला एकरी 7 झालं ते सोयाबीनला वापरल्यामुळे. ते पण तुरीतलं सोयाबीन. आता पुन्हा ते पराठ कपाशीला वापरलं, तेच खतं किंवा हे सुरुवातपासून. तर मला कपाशीचे लोकांच्या पेक्षा ॲव्हरेज जास्त आला आणि खर्चामध्ये कपात झाली. आणि तसंच हरभऱ्याचं सुद्धा यावर्षी वापरलं मी औषध. तर मला त्याच्यातही म्हणजे हरभरा चांगला आहे माझा, एकरी 8-9 पर्यंत होईल मला. तर मी शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की यांनी या कंपनीचं औषध वापरावं आणि खतं वापरावे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.